सर्कल्सला पण स्टार्ट करू. सर्कलमध्ये पहिला पार्ट आहे इक्वेशन ऑफ सर्कल. एका स्टँडर्ड सर्कलचा इक्वेशन कसा असतो? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. बरोबर. एका सर्कलचा इक्वेशन कसा असतो? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सर्कलचा सेंटर ओरिजिनवरती आहे आणि हा जो इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर, या केसमध्ये सर्कलचा सेंटर कुठे आहे? ओरिजिनवरती. कुठे आहे? ओरिजिनवरती. हे बघा, हे एक्स ॲक्सिस, हे एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस. या ओरिजिनवरती सर्कलचा सेंटर जर असेल 0 0 वर आणि असा जर सर्कल असेल, ठीक आहे, आर इतका जर त्याचा रेडियस असेल, तर या सर्कलचा इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सर्कलचा रेडियस 4 जर दिला आणि इक्वेशन ऑफ सर्कल याला सांगितलं, तर तो कसा असणार? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 16 असतो. आता या सर्कलचा सेंटर इकडे नसून, ओरिजिनवरती नसून, दुसऱ्या कुठल्या तरी एका पॉईंटवरती जर असेल, हे बेटा दुसऱ्या कुठल्या तरी एका पॉईंटवरती जर असेल, हे एक्स ॲक्सिस, हे एक्स ॲक्सिस आहे, हे वाय ॲक्सिस आहे आणि सर्कल इकडे आहे. आता सर्कलचा जो सेंटर आहे त्या सेंटरला एच कॉमा के म्हणायचं. काय म्हणायचं? एच कॉमा के. एच काय आहे? एक्स कॉर्डिनेट आहे. हा या डिस्टन्सला, ओरिजिन पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्सला एच म्हणायचं आणि ओरिजिन पासून व्हर्टिकल डिस्टन्सला काय म्हणायचं? के म्हणायचं. ठीक आहे. तुमच्या सर्कलचा सेंटर जर एच कॉमा के इथे जर असेल, तर त्या सर्कलचा इक्वेशन एक्स मायनस एच चा स्क्वेअर प्लस वाय मायनस के चा स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर असा असणार. बऱ्याचदा क्वेश्चन कसं विचारतात? सर्कलचं इक्वेशन असं आहे, व्हॉट आर द सेंटर्स नंबर. सेंटर्स काय असणार आहेत बेटा? हा एच आणि हा के असणार. ठीक आहे. सेंटर दिलेला असेल, रेडियस दिलेला असेल, तर तुम्ही सर्कलचं इक्वेशन असेल, बरोबर, एक्स मायनस एच चा स्क्वेअर प्लस वाय मायनस के चा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. ठीक आहे. दोन्ही सेमच आहेत. हा दोन्ही सेमच आहे. इथे एक्स मायनस एक्स वन चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय वन चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. इथं एच के काय आहे? एच काय आहे? हा इक्वेशन इकडे जर यूज केला तरी उत्तर तेच येते. एच आणि के काय आहे? 0 0. ठीक आहे. एच आणि के काय आहे? 0 0. हे बघा, याला जर एक्सपांड केलं तुम्ही, ए मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर, इथे ए मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड केल्यानंतर ना असा इक्वेशन मिळतो तुम्हाला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2gx प्लस 2fy प्लस सी इक्वल टू 0. याला म्हणायचं जनरल इक्वेशन ऑफ अ सर्कल. काय म्हणायचं याला? जनरल इक्वेशन ऑफ अ सर्कल. आता अशा फॉर्ममध्ये जर सर्कलचा इक्वेशन दिला असेल, तर सेंटर कसा फाइंड आउट करायचा? सेंटर असतो मायनस जी मायनस एफ. काय करायचं? इथे एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्याला हाफ करायचा आणि तिची साईन चेंज करायची. काय करायचं? याचा हाफ करायचा आणि साईन चेंज करायची, ह्याचा हाफ करायचा आणि साईन चेंज करायची. सेंटर मिळतो. रेडियस किती असतो? स्क्वेअर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. हे यूज पण केलं होतं आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये वगैरे, या ठिकाणी आपण यूज केलेलं आहे. तर सर्कलचं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2g एक्स प्लस 2fy प्लस सी इक्वल टू 0 असं जर दिला असेल, तर सेंटर काय असतो? मायनस जी मायनस एफ आणि रेडियस असतो स्क्वेअर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी असतो. ठीक आहे. सेंटरचे कोऑर्डिनेट्स काय? मायनस जी मायनस आहे. ठीक आहे. सेंटर दिला असेल, ए बेटा सेंटर दिला असेल तर हा फॉर्म यूज करायचा. ए बेटा, एका सर्कलचा सेंटर डिफाईन्ड असेल, सेंटर जर तुम्हाला दिला असेल 2,3 आणि सर्कलचं इक्वेशन लिहा म्हणलं तर अशा फॉर्ममध्ये येऊ शकतो. बरोबर, अशा फॉर्ममध्ये येऊ शकतो. आणि अशा फॉर्ममध्ये जर तुम्हाला सर्कलचं इक्वेशन दिलं असेल, तर सर्कलचा सेंटर कसा फाइंड आउट करायचा? या एक्सचा कोइफिशियंट जो असतो त्याचा हाफ करायचा आणि तिची साईन चेंज करायची. वायचा कोइफिशियंट हाफ करायचा आणि साईन चेंज करायची. ठीक आहे. तर मायनस जी मायनस एफ हे सेंटरचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत आणि रेडियस किती असणार आहे? जी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता हे जनरल फॉर्ममध्ये बघा, सर्कलचं इक्वेशन कसल्या फॉर्ममध्ये? जनरल फॉर्ममध्ये. याला याच्याबरोबर जर कम्पेअर केलं, 2g ची व्हॅल्यू काय? -2. 2f ची व्हॅल्यू काय? 3. बरोबर आहे. सेंटर काय असणार आहे? एवढं सगळं बघत बसायचं नाही. एक्सचा कोइफिशियंट जो आहे त्याचा हाफ करायचा, साईन चेंज करायचं. ह्याचा हाफ केलं तर किती होईल? 1 आणि साईन चेंज करायची. याचा हाफ करायचं, साईन चेंज करायचं. -3/2 येते. बरोबर. सेंटरचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? -3/2. रेडियस किती असणार आहे? स्क्वेअर रूट मध्ये जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. बरोबर. जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. जी इकडेच आहे बघा. हे 2g ची व्हॅल्यू आहे. हे कशाची व्हॅल्यू? 2g ची व्हॅल्यू. हे 2f ची व्हॅल्यू आहे. बरोबर. 2g आणि 2f ची व्हॅल्यू. ह्याचा हाफ करायचं, हाफ करून स्क्वेअर करायचं, हाफ करून स्क्वेअर करायचं. 2 चा हाफ 1, 1 चा स्क्वेअर. 3 चा हाफ 3/2 त्याचा स्क्वेअर. बरोबर.
आणि सी किती आहे, सी ची टर्मच नाही, साधा नंबरच नाही आहे, म्हणजे सी 0. तर त्याच्यावरून तुम्हाला रेडियस भेटेल. येतं लक्षात. त्याच्यानंतर ना हे डायमीटर फॉर्म, हे बेटा म्हणजे सर्कलच्या सेंटरमधून पास होणारी लाईन सर्कलच्या 2 पॉईंटला टच करते, त्याला डायमीटर म्हणायचं. सर्कलच्या सेंटरमधून पास होणारी लाईन सर्कलच्या 2 पॉईंटला जर टच करत असेल, ए आणि बी ला, तर ए बी काय असते, डायमीटर असते. फॉर एक्झाम्पल पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1, पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2. तर डायमेट्रिक फॉर्म कसा आहे बघा सर्कलचा, x मायनस x1 इंटू x मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 इक्वल टू 0. एवढं सोपं आहे. x1 y1 काय, पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स, पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स x2 y2, x मायनस x1 इंटू x मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 इक्वल टू 0. हा डायमेट्रिक फॉर्म. आता इथला सेंटर कसं फाइंड आउट करायचं, या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर हे जो पॉईंट जर माहिती असेल तर यांचा मिड पॉईंट जो असतो तो काय असणार आहे, सेंटर असणार, बरोबर. ए बी चा मिड पॉईंट फॉर्म्युल्याने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2 केलं तर आपल्याला पॉईंट सी चा x कोऑर्डिनेट मिळतो. y1 प्लस y2 डिवाइडेड बाय 2 केल्यानंतर ना सेंटरचा y कोऑर्डिनेट भेटतो. डिस्टन्स किती असणार आहे, हे बेटा रेडियस किती असणार आहे, रेडियस या AB चा डिस्टन्स फाइंड आउट करायचा. काय फाइंड आउट करायचा, AB चा डिस्टन्स डिवाइड बाय 2 करायचं, रेडियस मिळतो. येतं लक्षात. पॅरामेट्रिक फॉर्म बघा. फॉर एक्झाम्पल हा तुमचा सर्कल आहे, बरोबर. हा सर्कलचा सेंटर आहे आणि सर्कलवरचा एक पॉईंट आहे, सर्कलवरचा हा एक पॉईंट आहे, ठीक आहे. हा डिस्टन्स जो असतो, हे बेटा हा डिस्टन्स जो असतो तो x असतो, हा व्हर्टिकल डिस्टन्स जो असतो तो y असतो. हा जर थीटा असेल आणि हा जर r असेल तर या सर्कलचा इक्वेशन इन पॅरामेट्रिक फॉर्म x इज इक्वल टू r cos थीटा आणि y इज इक्वल टू r sin थीटा. हे बेटा हे वेगळ्या सर्कलचं इक्वेशन आहे, हा वेगळ्या सर्कलचं इक्वेशन असा नाही आहे, हे दोन्ही मिळून एका सर्कलचं इक्वेशन. पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये हा सर्कलचा इक्वेशन आहे. सर्कलचा सेंटर ओरिजिन वरती असेल तर हा इक्वेशन यूज करायचा. हे बेटा सर्कलचा सेंटर ओरिजिन वरती जर नसेल, h, k वरती जर असेल, h, k वरती जर असेल तर हाच इक्वेशन कसा होतो, x इज इक्वल टू h प्लस r cos थीटा, प्लसच आहे ना, y इज इक्वल टू k प्लस r sin थीटा, ठीक आहे. h प्लस r cos थीटा, y इज इक्वल टू k प्लस r sin थीटा. येतं लक्ष. आता काही केसेस आहेत बघा, सर्कल तुमचा जर एक्स ऍक्सिसला टच करत असेल तर हे बेटा सर्कल जर तुमच्या एक्स ऍक्सिसला टच करत असेल, या एक्स ऍक्सिस वरती जर टच करत असेल सर्कल जर एक्स ऍक्सिस वरती टच करत असेल, असं जर असेल तर याच्या सेंटर पासून या सर्कल एक्स ऍक्सिस पर्यंत डिस्टन्स हा रेडियस असतो, बरोबर का. हा रेडियस किती असणार आहे, व्हर्टिकल डिस्टन्स इतका असणार, बरोबर का. या व्हर्टिकल डिस्टन्स इतका असणार आणि व्हर्टिकल डिस्टन्स किती असतो, फॉर एक्झाम्पल ह्याचा सेंटर h, k आहे तर व्हर्टिकल डिस्टन्स काय असतो, सॉरी मायनस जी मायनस एफ असतो, बरोबर का. जनरल फॉर्म मध्ये सेंटर काय असतो, मायनस जी मायनस एफ असतो, बरोबर का. मायनस जी मायनस एफ असतो, बरोबर का. तर हा रेडियस किती असणार आहे, रेडियस म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स किती असणार आहे, रेडियस असणार आहे मॉड ऑफ एफ असणार आहे. काय असणार आहे, मॉड ऑफ एफ, कारण रेडियस पॉझिटिव्ह असणार आहे, बरोबर. कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे. सर्कल तुमचा वाय ऍक्सिसला जर टच करत असेल तर रेडियस किती असणार आहे, मॉड ऑफ जी असणार. काय असणार आहे, मॉड ऑफ जी. सर्कल तुमचा एक्स ऍक्सिसला पण टच करतोय आणि वाय ऍक्सिसला पण टच करतोय, असं जर असेल तर रेडियस किती असणार आहे, मॉड ऑफ जी और मॉड ऑफ एफ, कुठली पण व्हॅल्यू असेल, हे दोन्ही रेडियसेस आहे. हा व्हर्टिकल डिस्टन्स पण रेडियस आहे, हा पण डिस्टन्स रेडियस. हे मॉड ऑफ जी आहे आणि हा मॉड ऑफ एफ, सॉरी हे मॉड ऑफ जी आहे आणि हा मॉड ऑफ एफ. इथं हे बेटा जनरल फॉर्म मध्ये सर्कलचा इक्वेशन दिलंय, सेंटर कसं फाइंड आउट करायचं, एक्सचा कोइफिशियंट काय बघा बघू इथं, एक्सचा कोइफिशियंट काय -4, हाफ करा आणि साइन चेंज करा 2 आणि वायचा कोइफिशियंट हाफ करा आणि साइन चेंज करा, सेंटरचे कोऑर्डिनेट 2 5. जनरल फॉर्म मध्ये दिलेलं आहे. हां, कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे काय, एका सर्कलचा इक्वेशन फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिला, त्यालाच कॉन्सेंट्रिक एक सर्कल आहे म्हणून सांगितलं, त्या सर्कलचं इक्वेशन काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी सेमच असणार आहे, हा फक्त 25 जो आहे तो फक्त चेंज होणार. दोन सर्कल जर कॉन्सेंट्रिक असेल, एका सर्कलचा इक्वेशन दिलंय, दुसऱ्या सर्कलचा इक्वेशन विचारला तर दुसऱ्या सर्कलचा इक्वेशन पण सेमच असणार आहे.
बरोबर का? कारण याचा सेंटर सेम असणार आहे. बरोबर का? सेंटर सेम असणार आहे. फक्त रेडियस वेगळा असणार आहे. तर या 25 च्या ऐवजी दुसरा काहीतरी लॅम्बडा असणार आहे. बरोबर का? कारण रेडियस किती असतो? स्क्वेअर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस सी असतो. बरोबर का? तर सी ची व्हॅल्यू फक्त चेंज होणार. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे सेंटर सेम असतो. येते का लक्षात? डायमेट्रिक फॉर्ममध्ये जर तुम्हाला सर्कलचं इक्वेशन दिलेलं असेल किंवा सर्कलवरचे 2 पॉइंट दिलेले असतील, त्या 2 पॉइंटला जॉइन करणारी लाईन पासिंग थ्रू सेंटर काय देते तुम्हाला? डायमीटर देते. डायमीटर जर माहिती असेल तर सेंटर कुठे असतो? डायमीटरवरतीच असतो. हे बेटा डायमीटरवरती सर्कलचा सेंटर असतो आणि सेंटर कुठं असणार आहे? त्या डायमीटरच्या हाफ असणार आहे. बरोबर का? रेडियस हाफ असणार आहे आणि ह्याचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करू शकतो. या सेंटरचे कोऑर्डिनेट्स त्या एबीच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. या एबीचं इक्वेशन दिलेलं असतो. बरेचदा काय केलेलं असतं की एबी जे आहे, एबी इज द डायमीटर ऑफ सर्कल म्हणलेलं असतं, त्याचं इक्वेशन दिलेलं असतं. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलेलं असतं. बरोबर का? मग ह्यापैकी कुठला सेंटर असू शकतो असं विचारतं. मग ते सेंटरचे कोऑर्डिनेट्स जे आहेत ते लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. का बरं सॅटिस्फाय करतात? कारण सर्कलचा सेंटर डायमीटरवरतीच लाय करतो. सर्कलचा सेंटर डायमीटरवरती आहे. ह्याचे काहीतरी कोऑर्डिनेट्स असणार आहेत. ते कोऑर्डिनेट एक्स वायचे एबीच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला ते इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं दिसणार. ठीक आहे. सेंटर इज मिड पॉईंट ऑफ एबी. एबीचा मिड पॉईंट असणार आहे. डायमीटर किती असणार आहे? 2 टाइम्स रेडियस. ठीक आहे. हे बेटा जनरल फॉर्ममध्ये सर्कलचा इक्वेशन दिलेला असतो आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतात एक्स इंटरसेप्ट. काय फाइंड आउट करायला सांगतात? एक्स इंटरसेप्ट. म्हणजे एक्स ऍक्सिसला तो सर्कल कुठं कट करतो? बघा. हा असा एक सर्कल आहे. याचा जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन असा दिलेला आहे. ह्याचा एक्स इंटरसेप्ट विचारतो. एक्स इंटरसेप्ट कसा कॅल्क्युलेट करायचा? वायची व्हॅल्यू 0 टाकायची. इथे वायची व्हॅल्यू 0, इथे वायची व्हॅल्यू 0 टाकलं, एक्स स्क्वेअर प्लस 2gx प्लस सी असा इक्वेशन. बरोबर का? याला सॉल्व्ह केलं तर एक्स इंटरसेप्ट एक्सची व्हॅल्यू या डायरेक्टली फॉर्म्युलेने मिळते 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ जी स्क्वेअर मायनस सी. एक्स इंटरसेप्ट जर फाइंड आउट करायचं असेल तर जी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ जी स्क्वेअर मायनस सी. आणि सिमिलरली वाय इंटरसेप्ट जर फाइंड आउट करायचं असेल तर एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची का? बरोबर. वाय इंटरसेप्ट फाइंड आउट करायचं असेल तर जनरल फॉर्ममध्ये एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची, वाय इंटरसेप्ट तुम्हाला मिळतो. बरोबर का? एक्स इंटरसेप्ट फाइंड आउट करत असताना वायची व्हॅल्यू 0 का बरं टाकलो? कारण इथले बघा या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असणार आहे? a, 0 असणार आहे. बरोबर का? हॉरिझॉन्टल डिस्टन्स काहीतरी असणार आहे, व्हर्टिकल डिस्टन्स 0 असणार. इथे सुद्धा b, 0 म्हणजे y कोऑर्डिनेट 0च असणार. हे पॉईंट जर तुम्हाला शोधायचे असतील तर काय करावं लागेल? y ची व्हॅल्यू 0 टाकायची. या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू 0 टाकायची. एक्स इंटरसेप्ट मिळतो तुला आणि इथे y इंटरसेप्ट. दोन व्हॅल्यूज कशा मिळतील? हे बेटा इथे दोन्हीकडचा स्क्वेअर करावा लागेल बघा. हे स्क्वेअर रूट घालवताना दोन व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला. बरेचसे क्वेश्चन जे आहे हे बेटा ऑप्शनवरनं आपल्याला आन्सर मिळणार आहे. बरेचसे क्वेश्चनचे आन्सर ऑप्शनवरनं मिळणार आहे. इक्वेशन ऑफ सर्कल हॅव्हिंग सेंटर, सर्कलचा सेंटर दिलेला आहे अँड पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स. दोन लाईन बेटा पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन, दोन लाईन इंटरसेक्ट व्हावं लागेल, त्याच्यातून तो सर्कल पास व्हावा लागेल. ही एक लाईन आहे, ही एक लाईन. हे दोन लाईन जिथे इंटरसेक्ट व्हावं लागेल तिथून सर्कल पास व्हावं लागेल. बरोबर. आणि सर्कलचा सेंटर काय आहे? 1 - 2 आहे. बरोबर. द इक्वेशन ऑफ सर्कल हॅव्हिंग सेंटर अँड पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स इज. हे बेटा इक्वेशन ऑफ सर्कल दिलेलं आहे. ह्याचा सेंटर फाइंड आउट करू शकतो काय? जनरल फॉर्म मध्ये हा सर्कलचा इक्वेशन आहे. ह्याचा सेंटर कसा फाइंड आउट करतो? एक्सचा कोइफिशियंट काय? -2. हाफ करायचं, साइन चेंज करायचं. हाफ करायचं, साइन चेंज करायचं. सेंटर मिळाले का नाही? सेंटर कुठलं मॅच होते बघ. सेंटर कुठलं मॅच होते? एकच मॅच झालं. बाकी 3 ऑप्शनचे मॅच होईल. तर डायरेक्ट ऑप्शनवरनं पण आपल्याला सर्कलचं इक्वेशन मिळेल. येते का लक्षात? पुढे क्वेश्चन आपल्याला ऑप्शन बघितल्यानंतर सॉल्व्ह होणार आहे. त्यातला पहिला क्वेश्चन बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल. सर्कलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. या चारपैकी कुठलं तरी इक्वेशन आहे. पासिंग थ्रू द पॉइंट, दोन पॉइंट आहेत. सर्कलवरती हे दोन पॉइंट आहेत. अँड द सेंटर लाईज ऑन स्ट्रेट लाईन. सेंटर कुठे आहे? या स्ट्रेट लाईनवर. सर्कलचा सेंटर फाइंड आउट. सर्कलचे सेंटर अशी मिळेल. हे सेंटरचे कोऑर्डिनेट्स या स्ट्रेट लाईनच्या इथे एक्स आणि वायची व्हॅल्यू जर टाकला तुम्ही, एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू पाय, या स्ट्रेट लाईनवरच्या इक्वेशन मध्ये जर टाकलं तर ते सॅटिस्फाय करायला पाहिजे. कुठला सॅटिस्फाय करतो? हे दोन सॅटिस्फाय करायला लागले. हे दोन्ही सॅटिस्फाय करा. हे दोन सॅटिस्फाय करीन. म्हणजे आन्सर या दोन्हीपैकीच काहीतरी आहे. या सर्कलवरचे आणखी दोन पॉईंट माहिती आहेत बघा आपल्याला.
हा पॉईंट टाकला तर पहिला इक्वेशन सॅटिस्फाय करायला, हा पॉईंट टाकला तरी पहिला इक्वेशन सॅटिस्फाय करायला, हा दुसरा इक्वेशन सॅटिस्फाय करायला. एक्सच्या ठिकाणी 2 आणि वायची व्हॅल्यू 3 सबस्टिट्यूट केली तर हा लेफ्ट हँड साईडचा एक्सप्रेशन 0 येतो. येतं का लक्षात? सर्कलवरती एक पॉईंट दिलेला आहे तिने, काय दिलंय 2,3 आणि एक पॉईंट आहे 4,5 आणि सर्कलचा इक्वेशन असा काहीतरी आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x मायनस 10y प्लस 25 इक्वल टू 0. एक्सची आणि वायची व्हॅल्यू ही जर इकडे टाकली तर लेफ्ट हँड साईड काय आला पाहिजे 0 आला पाहिजे. बरोबर का? या पॉईंटचे कोऑर्डिनेट या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे, या पॉईंटचे कोऑर्डिनेट या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे. आणि सेंटर आपण ह्याच्यावरनं कॅल्क्युलेट, या सेंटरमधून पास होणारी एक लाईन त्याचा पण एक इक्वेशन दिलंय बघा. या लाईनचं इक्वेशन काय दिलंय y मायनस 4x प्लस 3 इक्वल टू 0. सेंटरचे कोऑर्डिनेट ह्याच्यामध्ये टाकले तर हा इक्वेशन सॅटिस्फाय होणार. 3 गोष्टी होती आपल्याकडे चेक करण्यासाठी. हे 2 पॉईंट आपण बघितल्यानंतर फक्त हा एकच सॅटिस्फाय व्हावा. येतो लक्षात? इक्वेशन ऑफ सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन म्हणजे काय 0,0 ओरिजिन हाय. इक्वेशन ऑफ सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधून पास व्हावं लागलं हे बेटा, या ओरिजिन मधून पास व्हावं लागलं सर्कल. हे ओरिजिन आहे 0,0. ह्याच्यातून हा सर्कल पास व्हावं लागला. अँड द एक्स इंटरसेप्ट इज 3. एक्स इंटरसेप्ट काय आहे हे बेटा, एक्स इंटरसेप्ट काय आहे, एक्स इंटरसेप्ट काय 3,0 आणि वाय इंटरसेप्ट काय दिले -y. असं असणार आहे, असं असणार आहे सर्कल. खालच्या बाजूला -y, खालच्या बाजूला. ठीक आहे, 3 पॉईंट आहेत हे बेटा, सर्कलवरचे 3 पॉईंट दिलेले आहेत. ओरिजिन आहे 0,0, एक्स इंटरसेप्ट दिलाय म्हणजे एक्स ऍक्सिस वरती कुठे आहे ते 3,0 आणि वाय ऍक्सिस वरती सर्कल कुठे टच करायला लागले -y ला, 0 -y. या 3 पॉईंट मधून पास होणारा सर्कल ड्रॉ करायचा आहे. असा सर्कल आहे. तर या सर्कलचं इक्वेशन या 4 पैकी कुठल्या विचार, बरोबर. या पॉईंटचे कोऑर्डिनेट टाकून बघा, एक्स आणि वायचे व्हॅल्यूज 0 टाकले तर काय होईल 4 सॅटिस्फाय कर, बरोबर 4 सॅटिस्फाय कर. त्याच्यानंतर ना 3,0 टाकल्यानंतर ए आणि सी सॅटिस्फाय करायला, फक्त ए सॅटिस्फाय करायला. हा पॉईंट टाकल्यानंतर ना ए सॅटिस्फाय करायला लागले, बरोबर ए सॅटिस्फाय करायला लागले. आणि हा दुसरा टाकल्यानंतर सुद्धा ए सॅटिस्फाय. येतं का लक्षात? हे पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फक्त या इक्वेशन मध्ये टाकायचे. 0,0 तर सगळीकडे सॅटिस्फाईड, बरोबर का? कारण हे पण 0 होते, 0 टाकलं, हे 0 होतं, हे 0 होतं, हे 0 होतं, पूर्ण लेफ्ट हँड साईड 0 हे टाकून बघायची गरज नाही, सगळे 0 येणार, सगळे सॅटिस्फाईड. या पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्सची व्हॅल्यू 3 टाकायची, वायची व्हॅल्यू 0 टाकायची, बरोबर का? वायची व्हॅल्यू 0 टाकली आणि एक्सची व्हॅल्यू 3 टाकली तर काय होईल लेफ्ट हँड साईड 0 आहे, बरोबर. -9 +9 0. दुसरी मेथड काय, अजून काय विचारलं की इक्वेशन ऑफ सर्कल डायमीटर फाइंड आउट करू शकतो आपण. हा डायमीटरच का बरं हे बेटा, या 2 पॉईंट मधून पास होणारी लाईन डायमीटरच का बरं, कारण हा अँगल काय असतो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये 90 डिग्री. आणि 90 डिग्री अँगल म्हणजे हे बेटा 90 डिग्री म्हणजे त्याच्या समोरचा आर्क जो आहे हा काय असणार आहे 180 डिग्री असणार. हा 180 डिग्री सेमी सर्कल असणार, म्हणजे हे डायमीटर असणार. थोडक्यात काय हे डायमीटर असणार. या 2 पॉईंट मधून पास होणारी लाईन डायमीटर असणार आहे, हा सेंटर असणार आहे. सेंटरचे कोऑर्डिनेट्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. हे सेंटरचे कोऑर्डिनेट्स आणि इथले सेंटरचे कोऑर्डिनेट्स मॅच करायचे, बरोबर. एक्सचा कोइफिशियंट त्याचा हाफ करायचं, साइन चेंज करायचं, हाफ करायचं, साइन चेंज करायचं. हे सेंटर आणि हे सेंटर मॅच केल्यानंतर फक्त ऑप्शन 1 कुठली तरी एक मेथड यूज करायची. ऑप्शन सबस्टिट्यूट केल्यानंतर सॉरी पॉईंट सबस्टिट्यूट केल्यानंतर एकच इक्वेशन सॅटिस्फाय व्हावं लागेल. याला घेतो द इक्वेशन ऑफ सर्कल विच पासेस थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. इक्वेशन ऑफ सर्कल विच पासेस थ्रू द सेंटर ऑफ सर्कल म्हणजे 2 सर्कल बद्दल बोलले बघा. एक सर्कल आहे, या सर्कलचा इक्वेशन दिलंय. द इक्वेशन ऑफ सर्कल विच पासेस थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. या सर्कलच्या सेंटर मधून आणखी एक सर्कल पास व्हावं. या सर्कलचं इक्वेशन आपल्याला विचार. आता या सर्कलचा सेंटर कसा कॅल्क्युलेट करायचा, एक्सचा कोइफिशियंट 8 आहे, 8चा हाफ करा 4, त्याची साइन चेंज करा -4, 10चा हाफ करा 5, त्याची साइन चेंज करा, तर -4 -5 -4 -5. तर हे पॉईंट सॅटिस्फाय करणारा हा पॉईंट या सर्कलच्या इक्वेशनला सॅटिस्फाय होतो. हे पॉईंट इथे टाकून बघायचं, -4 -5 इथे टाकून बघितलं, कुठलं ऑप्शन सॅटिस्फाय करायला लागेल, ऑप्शन डी करायला लागेल. येतं का लक्षात? एक सर्कल हा दिलेला आहे,
या सर्कलचं सेंटर फाइंड आउट करता येते की नाही आपल्याला? या एक्सचा कोइफिशियंट चा हाफ करायचं, साइन चेंज करायचं. वायचा कोइफिशियंट हाफ करायचं, साइन चेंज करायचं. सेंटरने आला एका सर्कलचा. या सर्कलच्या सेंटरमधून आणखी एक सर्कल पास व्हावं याचं इक्वेशन विचारलंय तिने आपल्याला. बरोबर का? या सर्कलवरचा एक पॉइंट तो या सर्कलच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे. फक्त ऑप्शन डी सॅटिस्फाय व्हावा. द इक्वेशन ऑफ सर्कल कॉन्सेंट्रिक विथ सर्कल. हे बेटा एक सर्कलचा इक्वेशन दिलेलं आहे, या सर्कलचा इक्वेशन दिलेलं आहे. या सर्कलला आणखी एक सर्कल आहे कॉन्सेंट्रिक, मोठा असेल किंवा छोटा असेल, मोठा असेल किंवा छोटा असेल. अँड टचिंग एक्स ॲक्सिस. ही जी सर्कल आहे, आता ही जी दुसरी सर्कल आहे ज्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ती कुणाला टच करायला लागली? एक्स ॲक्सिसला टच करायला लागली. कुणाला टच करायला लागली? एक्स ॲक्सिसला टच करायला लागली. म्हणजे पहिला जो सर्कल दिला होता त्याचे सेंटर फाइंड आउट करा बघू. त्याचे सेंटर किती आहे? हे बेटा त्याचं सेंटर किती आहे? सेंटर किती आहे? सेंटरचे कोऑर्डिनेट्स -6 चा हाफ करा 3 3,2 असणार आहे. 3,2 बरोबर का? म्हणजे हे व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे? व्हर्टिकल डिस्टन्स 2 आहे. बरोबर का? व्हर्टिकल डिस्टन्स 2 आहे. तर रेडियस 2 असलेला कुठला इक्वेशन आहे बरोबर? रेडियस 2 असलेला इक्वेशन. रेडियस कसं कॅल्क्युलेट करतो? हा फॉर्म्युला आहे. g² + f² - c. बरोबर. तर ऑप्शन सी च्या रेडियसची व्हॅल्यू किती यायला लागली? हे बेटा रेडियसची व्हॅल्यू किती यायला लागली? 2च येते बघा. बरोबर का? g² 36 36 + 4 36 + 60 52 -9 किती होते? 36 + 16 किती होत आहे? 52 -9 41 बरोबर का? 41 यायला लागते का? सॉरी जी ना, हे 2G आहे. सॉरी हे 2G. हे बेटा हे 2G असते. हे कशाची व्हॅल्यू असते? 2G असते. तर जी काय असणार आहे याचा हाफ 3 2 3 चा स्क्वेअर 9 9 प्लस त्याचा हाफ चा स्क्वेअर केलं तर 4 मायनस काय करावं लागेल? 9 करावं लागेल. तर 4 येते. बरोबर 4 हा स्क्वेअर रूट मध्ये ना, हे स्क्वेअर रूट मध्ये. तर किती येते रेडियस? 2 यायला लागतो. याचा रेडियस 2 येते. बरोबर आणि आपल्याला पण रेडियस काय मिळाला? 2 मिळाला. हा रेडियस 2 मिळाला. बरोबर एक्स ॲक्सिस पासूनचा हा व्हर्टिकल डिस्टन्स 2 आहे. या मोठ्या सर्कलचा रेडियस किती आहे? 2 आहे. आणि या इक्वेशनचा रेडियस सुद्धा 2 आहे. बाकी कोणाचा 2 नसणार. ठीक आहे. येते लक्षात तुम्हाला? बेटा कॉर्ड ऑफ अ सर्कल बघूया. हा सर्कल आहे. सर्कलच्या 2 पॉइंटला टच करणारी ही जी लाईन असते AB याला काय म्हणायचं? कॉर्ड. आणि कन्सेप्ट आपली 9 10th वालेच कन्सेप्ट आहे. हे बघा सर्कलच्या सेंटर पासून कॉर्ड वरती जर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर कॉर्डचे 2 इक्वल पार्ट्स होतात. हा AM आणि BM इक्वल असतो. सर्कलच्या सेंटर पासून कॉर्ड वरच्या एका पॉइंट पर्यंत डिस्टन्स म्हणजे हा रेडियस असतो. हा रेडियस आहे, हा हाफ ऑफ कॉर्ड आहे आणि डिस्टन्स बिटवीन कॉर्ड अँड सेंटर आहे. बरोबर सेंटर आणि कॉर्ड मधला डिस्टन्स आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल याला O म्हणतो. तर OM हा डिस्टन्स ऑफ सेंटर अँड कॉर्ड आहे. OA काय आहे? रेडियस आहे आणि त्याच्यानंतर AM काय आहे? हाफ ऑफ लेंथ ऑफ कॉर्ड आहे. या 3 पैकी 2 व्हॅल्यू दिलेले असते ते व्हॅल्यू विचार. जे 9 10th मध्ये होतं तेच आहे. येते लक्षात? कन्सेप्ट काय आहे? कॉर्ड वरती सर्कलच्या सेंटर पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर कॉर्डचे 2 इक्वल पार्ट्स होतात. मोस्टली इथे क्वेश्चन फॉर्म्युला कुठला यूज होणार आहे? हे बेटा या कॉर्डचा इक्वेशन दिलेलं असणार आहे. फॉर एक्झाम्पल AX + BY + C = 0. या एबीचा इक्वेशन असा काहीतरी दिलेलं. या एबीला ह्याच्याबरोबर कम्पेअर करू नका. इन जनरल सांगायला लाईनचा इक्वेशन दिलेला असतो, कॉर्डचा इक्वेशन दिलेला असतो आणि सर्कलचे सेंटर दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल X1 Y1 दिले. तर सर्कलच्या सेंटर पासून कॉर्ड पर्यंतचा डिस्टन्स एका लाईन पॉईंट पासून लाईन पर्यंतचा डिस्टन्स काय असतं? आठवतो का? पॉईंट पासून लाईन पर्यंतचा डिस्टन्स हाच एक्सप्रेशन लिहायचा. A एक्सच्या ठिकाणी लिहायचं X1 B Y1 C अपॉन स्क्वेअर रूट ऑफ काय असतो? A² + B². बरोबर हा फॉर्म्युला आहे. तर सर्कलच्या सेंटर पासून कॉर्ड पर्यंतचा डिस्टन्स पॉईंट पासून लाईन पर्यंतचा डिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे तोच वापरायचा. मॉडमध्ये असतो. ठीक आहे. कन्सेप्ट आहे तेच आहे बघा. त्याच्यानंतर ना टँजंट टू द सर्कल 10th स्टँडर्डमध्ये सर्कलला टँजंट होते बघा. तेच कन्सेप्ट आहे. हा सर्कल आहे आणि सर्कलला हे टँजंट आहे. ठीक आहे. तर या सर्कलच्या सेंटर पासून
हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पर्यंतचा डिस्टन्स जो असतो रेडियस, तर रेडियस आणि टँजंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतो. रेडियस आणि टँजंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतो. हा डिस्टन्स रेडियस असतो. सर्कलच्या सेंटरपासून टँजंट पर्यंतचा शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे रेडियस असतो. बरोबर का? असा डिस्टन्स मेजर करत नाही आपण. टँजंट आणि सर्कलच्या सेंटरमधला डिस्टन्स शॉर्टेस्ट असाच मेजर करतो. परपेंडिक्युलर डिस्टन्सच मेजर करतो. आणि हा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असतो? रेडियस इतका असतो. किती असतो? रेडियस. क्वेश्चन कसं विचारणार आहे? टँजंटचं इक्वेशन दिलेलं असणार आहे, सेंटर दिलेलं असणार आहे. सेंटरपासून टँजंट पर्यंत डिस्टन्स किती विचारलेलं असतं. म्हणजे हा रेडियस विचारला इन शॉर्ट. इक्वेशन ऑफ टँजंट, कधी कधी या टँजंटचं इक्वेशन पण विचारतात. टँजंटचं इक्वेशनचा हा एक फॉर्म्युला आहे. हा एक फॉर्म्युला एक्स इंटू x1 प्लस वाय इंटू y1 प्लस एक्स इंटू x1 प्लस वाय इंटू y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर होतो ना. इथं काय आहे? एक्स इंटू x1 प्लस वाय इंटू y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. या टँजंटचं इक्वेशन. फॉर एक्झाम्पल इथे क्वेश्चन दिले बघा, ते इक्वेशन ऑफ टँजंट ऍट 3,4 टू सर्कल. हे सर्कलचं इक्वेशन दिलंय आणि टँजंट वरचा एक पॉईंट दिलेला आहे. बरोबर, x1 y1 हा एक पॉईंट दिलेला आहे. हा पॉईंट दिलेला आहे आणि हा सर्कलचं इक्वेशन दिलेलं आहे. तर त्या टँजंटचं इक्वेशन काय असणार? फॉर्म्युला एक्स इंटू x1 प्लस वाय इंटू y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. बरोबर का? की x1 आहे, y1 आहे, इथं आर आहे बघा. आरचा स्क्वेअर 25 म्हणजे आर 5 आहे. बरोबर, किंवा हेच ऍज इट इज यूज करायचं. स्लोप ऑफ टँजंट जर फाइंड आउट करायला लागलं तर आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो dy बाय dx. तसं पण रेअरलीच क्वेश्चन तसा आहे, असं नाही आहे क्वेश्चन. लेंथ ऑफ टँजंट विचारतात. हे बेटा, लेंथ ऑफ टँजंट. हा सर्कल आहे, सर्कलच्या बाहेर एक पॉईंट पी आहे. या पॉईंट पी पासून सर्कलला एक टँजंट ड्रॉ केलं. बरोबर का? फॉर एक्झाम्पल याला पी आर नाव आहे. तर या पी आरचं टँजंट सेगमेंटचं आपल्याला लेंथ फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करायचं? काय काय माहिती असणार आहे? तुम्हाला सेंटर माहिती असणार आहे बेटा, सेंटर माहिती असणार आहे. सेंटर माहिती आहे, रेडियस माहिती आहे. हा रेडियस आहे आणि या दोन पॉईंटला जर जॉईन केलं तर हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. हा रेडियस आहे. बरोबर का? हा रेडियस आहे आणि हे दोन पॉईंट माहिती असेल तर डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स डिस्टन्स फॉर्म्युलाने फाइंड आउट करू शकतो. तर लेंथ ऑफ टँजंट आपण फाइंड आउट करू शकतो. पायथागोरस थेरम. सेंटर माहिती असणार आहे, त्याच्यानंतर हा पॉईंट माहिती असेल किंवा रेडियस माहिती असेल. सेंटर आणि हा पॉईंट माहिती आहे, डिस्टन्स फॉर्म्युलाने हे फाइंड आउट करू शकतो. दोन साईड फाइंड आउट करू शकतो, तिसरी साईड मिळणार आपली पायथागोरस थेरम. डायरेक्टली त्याचा फॉर्म्युला पण आहे. हे बेटा, सर्कलचं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर हे जर गिवन असेल, इफ द सर्कल इज दिस असा इक्वेशन जर दिला असेल, तर त्या टँजंटची लेंथ डायरेक्टली या फॉर्म्युलेने येते. स्क्वेअर रूट ऑफ x1 चा स्क्वेअर प्लस y1 चा स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. x1 काय आहे? ते पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत. पॉईंट आर चे कोऑर्डिनेट्स. x1 चा स्क्वेअर प्लस y1 चा स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर असा आहे डायरेक्टली फॉर्म्युला. आणि काही जेडब्ल्यूचे क्वेश्चन सीटीला रिपीट झालेले. या क्वाड्रिलॅटरलचा एरिया विचारतात. काय विचारतात? या क्वाड्रिलॅटरलचा एरिया म्हणजे वरती एक ट्रायंगल, खाली एक ट्रायंगल. हा एक क्वाड्रिलॅटरल तयार झालं का नाही? या क्वाड्रिलॅटरलचा एरिया 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल पीआरसी असतो. या ट्रायंगलच्या एरियाला डबल केल्यानंतर क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळतो. ट्रायंगलचा एरिया कसा मिळेल? 1 हाफ बेस इंटू हाईट. हे बेस आणि हे हाईट घ्यायची. हे बेस आणि हे हाईट घ्यायची. एरिया ऑफ ट्रायंगल मिळतो, त्याला डबल केल्यानंतर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल पाहिजे. झालं बेटा? क्वेश्चन बघा. इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल. हा सर्कलचा इक्वेशन दिलाय. इक्वेशन ऑफ टँजंट आपल्याला विचारलं. ठीक आहे. विच आर परपेंडिक्युलर टू द लाईन्स. आता टँजंटचं इक्वेशन विचारलंय, म्हणजे एक लाईनचं इक्वेशन. ती जी टँजंट आहे ते या लाईनला परपेंडिक्युलर आहे. दोन परपेंडिक्युलर लाईन्स चे कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट आणि वायचे कोइफिशियंट एकमेकाचे निगेटिव्ह असतो. इथे एक्सचा कोइफिशियंट 5 आहे, वायचं कोइफिशियंट 1 आहे. तर ह्याला परपेंडिक्युलर जी लाईन असणार आहे, बेटा ह्याला जे परपेंडिक्युलर लाईन असणार आहे तिथे वायचा कोइफिशियंट 5 असणार आहे आणि एक्सचा कोइफिशियंट 1 असणार आहे. बरोबर का? -5 असणार आहे. बरोबर, -5 ह्याचा निगेटिव्ह असणार आहे आणि हे 1 असणार. बरोबर, अशा असणार. याला परपेंडिक्युलर असलेलं आहे. या लाईनचा स्लोप कसा फाइंड आउट करू शकतो? या लाईनचा स्लोप -a/b. सांगा बघू या लाईनचा स्लोप. लाईनचा स्लोप किती असतो? -a/b ना. स्लोप किती असतो? या लाईनचा स्लोप किती असणार आहे? -y. बरोबर का? याला परपेंडिक्युलर जी लाईन असणार आहे त्याचा स्लोप किती असणार आहे? त्याचा स्लोप किती असणार आहे? त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल 1/5 असणार. बरोबर. म्हणजे ही वरची व्हॅल्यू a असते, खालची व्हॅल्यू b असते. बरोबर का? ह्याचा निगेटिव्ह वर्जन केलं तर a मिळते.
बरोबर ना, ए बाय बी. हे बेटा स्लोपचा फॉर्म्युला बरोबर म्हणाला लागलो तुम्ही. मायनस ए बाय बी ना, मायनस ए बाय बी. मग याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल असणार आहे. निगेटिव्ह रेसिप्रोकल. तर मायनस ए बाय बी हे लावून निगेटिव्ह घ्यावं लागेल. 1/-पाय 1/-पाय असं घ्यावं लागेल. तर ज्या टँजंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, या लाईनच्या इक्वेशनवरून पण मिळू शकतो. एक्स मायनस पाय मायनस लॅम्बडा अशा फॉर्ममध्ये असणार. एक्स मायनस पाय एकाच ठिकाणी बघा, एक्स मायनस पाय एकाच ठिकाणी, बरोबर. इथं मायनस पाय याला पाहिजे, एका ठिकाणी मायनस पाय. दोन्ही प्लस तर नसणार आहे, दोघांपैकी एक कोणतरी मायनस असणार. एकतर हे मायनस असणार आहे किंवा हे मायनस असणार. पूर्ण इक्वेशनला -1 ने जर मल्टिप्लाय केलं, हे बेटा याला केलं का लक्षात तुम्हाला? या पहिल्या लाईनचा स्लोप जर एवढा असेल, दुसऱ्या लाईनचा स्लोप म्हणजे ज्या टँजंटचा आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे, ते 1/-पाय किंवा -1/पाय असणार आहे, बरोबर का? म्हणजे एकतर एक्सचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह असेल, वायचा कोइफिशियंट निगेटिव्ह असेल, किंवा एक्सचा कोइफिशियंट निगेटिव्ह असेल, वायचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह असेल. दोन्ही पॉझिटिव्ह तर नसणारच आहे. इथं दोन्ही पॉझिटिव्ह आहे आणि वायचा कोइफिशियंट फायचा आहे बघा. इथं वायचा कोइफिशियंट काय? फायचा. स्लोप वरनं पण मिळते. दुसरी मेथड काय? पॉइंट आणि स्लोप मधला, हे बेटा हा सॉरी, पॉइंट आणि टँजंट मधला डिस्टन्स फाइंड आउट केले का? या सर्कलचं सेंटर ओरिजिन आहे 0-0, बरोबर का? ओरिजिन कुठे आहे? 0-0. आता तिने दुसरा मेथड काय केलंय? हे सर्कल आहे, सर्कलचा सेंटर हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय नाही, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. त्याचा ओरिजिन कुठे असतो? 0-0 ला असतो. 0-0. या टँजंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं, या टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. या सर्कलच्या सेंटर पासून टँजंट पर्यंतचा डिस्टन्स या पद्धतीने फाइंड आउट करतो कोणी? ए एक्स1 प्लस बी वाय1 प्लस सी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, बरोबर. तसं करतो कोणी? त्या पद्धतीने फाइंड आउट केलं. हे 0-0 कारण कॉर्डिनेट 0-0, बरोबर का? आणि मायनस लॅम्बडा, बरोबर का? माहिती नाही येते लॅम्बडाची व्हॅल्यू मिळत, लॅम्बडाची व्हॅल्यू इथं मॅच केली नाहीतरी हे बेटा स्लोप वरून आपल्याला फाइंड आउट करता येईल. इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल विच आर परपेंडिक्युलर टू दिस लाईन. टँजंट जे आहे या लाईनला परपेंडिक्युलर, याला परपेंडिक्युलर लाईन हीच आहे, बरोबर. कारण दोघांचे स्लोप एकमेकाची निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. याचा स्लोप आणि याचा स्लोप कॅल्क्युलेट करता येईल मायनस ए बाय त्याच्यात. आता काय म्हणलं? इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल. या सर्कलला एक टँजंट आहे, त्या टँजंटचा इक्वेशन विचारलंय परत एकदा. विच आर पॅरलेल टू द स्ट्रेट लाईन. या स्ट्रेट लाईनला पॅरलेल. ह्याचा स्लोप आणि टँजंटचा स्लोप सेमच असणार कारण ते दोन्ही एकमेकाला पॅरलेल आहे. ह्याचा स्लोप काय बेटा? याचा स्लोप काय सांगा बघू? मायनस ए बाय बी म्हणजे -4/3. -4/3 कोणाचा आहे? -4/3 कोणाचा बघू? नाही नाही, काय म्हणलं? इक्वेशन ऑफ टँजंट्स टू द सर्कल. एका सर्कलला दोन टँजंट्स आहेत का? विच आर पॅरलेल टू द स्ट्रेट लाईन. इक्वेशन ऑफ टँजंट्स टू द सर्कल विच आर पॅरलेल टू द स्ट्रेट लाईन. तर स्लोप सेमच असणार आहे. 4 + 3y 19 4x + 3y. हे तर पण सेम आहे, इथं पण सेम आहे. हे तर एक्सक्लूड झाले, हे दोन तर एक्सक्लूड झाले का नाही स्लोपवरून? हे दोन आहेत. आता त्यांनी चेक काय केलंय? हे बेटा ह्याच्यावरून रेडियस फाइंड आउट केले का? रेडियस पण फाइंड आउट करू शकतो आणि हे बेटा सेंटरचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करता येईल का याच्यावरून? सेंटरचे कोऑर्डिनेट्स एक्सचा कोइफिशियंट -6 आहे, हाफ करायचं निगेटिव्ह करायचं 3 आणि वायचा कोइफिशियंट 4 आहे, हाफ करायचं निगेटिव्ह करायचं -2. या पॉईंट पासून टँजंट पर्यंतचा डिस्टन्स म्हणजेच रेडियस असतो. रेडियस तुम्हाला इथनं पण मिळेल बघा, स्क्वेअर रूट मध्ये g² + f² - c, बरोबर का? रेडियस मिळेल. एकदा रेडियस मिळालं तर रेडियसची व्हॅल्यू टाकायची. डिस्टन्स किती असणार आहे पॉईंट आणि टँजंट मध्ये? सेंटर आणि टँजंट मध्ये डिस्टन्स किती असणार आहे? रेडियस. रेडियस तर आपल्याला माहिती की रेडियस आपण कॅल्क्युलेट केली बघा, रेडियस कॅल्क्युलेट केली. काय माहिती नसणार आहे? फक्त हा लॅम्बडा माहिती नसणार आहे. त्या टँजंटचा इक्वेशन कसा असतो स्टँडर्ड फॉर्म मध्ये? ए एक्स1 प्लस बी वाय1 प्लस सी इक्वल टू 0. या सी ला लॅम्बडा म्हणलेलं आहे किंवा त्याला सी म्हणलं तरी चालेल. हे x1 हे y1, ए आणि बी तर माहिती आहे बघा आपल्याला.
कारण टँजंट जे आहे ते या लाईनला तारलेलं आहे. तर हे 4 आणि 3 राहणार आहे. हे काय असणार आहे? 4 आणि 3 राहणार आहे. बरोबर का? 4 आणि 3 राहणार. तर 4x 3y प्लस लॅम्बडा या लाईन पासून या पॉईंट पर्यंत डिस्टन्स. ठीक आहे. कसा फाइंड आउट करायचा? मॉडमध्ये हा इक्वेशन लिहायचा, फक्त एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू टाकायचा. 4 इंटू 3 प्लस 3 इंटू -2 प्लस लॅम्बडा, बरोबर का? अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर, बरोबर का? 4चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. आणि हा डिस्टन्स तर रेडियस आहे. रेडियस आहे, रेडियसची व्हॅल्यू 5. तर लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल. ही लॅम्बडाची व्हॅल्यू इकडे असणार आहे. इकडे असणार आहे. तर लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळाली? दोन व्हॅल्यूज मिळाली का? 19 आणि -31. कारण दोन टेंजंट आहेत ना, 19 आणि 31. इथं 19 आहे, इथं -31. बरोबर, दोन टेंजंट्स मिळाले. लक्षात येते का? बेसिक कन्सेप्ट फक्त क्लिअर पाहिजे. फॉर्म्युले फक्त पाठ पाहिजे. मोस्टली तर जनरल फॉर्मच यूज व्हायला लागला. हे सर्कलचा जनरल फॉर्म आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. बरोबर का? त्याचा रेडियस काय असतो? स्क्वेअर रूटमध्ये जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. सेंटर काय असतो त्याचा? -g -f असतो. बरोबर, -g -f असतो. याच्यावरती 25ला क्वेश्चन बघा. 25 आणि 24ला क्वेश्चन. सिस्टीम ऑफ सर्कल म्हणजे आतापर्यंत एकच सर्कल आपण स्टडी केलं, बरोबर का? आता सिस्टीम ऑफ सर्कल्स म्हणलं तर 2 सर्कल असणार ना, 2 सर्कल, 2 पेक्षा जास्त नाही, 2 सर्कल असणार. आता 2 सर्कलचे किती केसेस होतील बघा. 2 सर्कल एकमेकाला टच करत नसेल तर यांच्यामध्ये किती टँजंट्स असणार आहे? कॉमन टँजंट्स किती असणार आहे? वरती एक कॉमन टँजंट, खाली एक कॉमन टँजंट, अशी एक क्रॉस कॉमन टँजंट, अशी एक क्रॉस कॉमन टँजंट. 4 कॉमन टँजंट असणार आहे. आणि कंडिशन काय असणार आहे? ह्याचा सेंटर जर C1, ह्याचा सेंटर जर C2 असेल, याचा रेडियस R1 आहे आणि ह्याचा रेडियस जर R2 असेल, तर सेंटर मधला डिस्टन्स C1 आणि C2 मधला डिस्टन्स R1 प्लस R2 पेक्षा जास्त असणार आहे की नाही? या दोन्ही रेडियस पेक्षा, दोन्ही रेडियसच्या ऍडिशन पेक्षा सेंटर डिस्टन्स जास्त असणार, कारण ते टच होत नाहीये. तिकडे म्हणलंय. 2 सर्कल एक्सटर्नली जर टच करत असतील तर कॉमन टँजंट किती असतात? 3 असतात. एक कॉमन टँजंट, एक कॉमन टँजंट आणि दोघांमधून पास होणारे कॉमन टँजंट. 3 कॉमन टँजंट असणार आहेत. आणि दोन्ही सेंटर मधला डिस्टन्स किती असणार आहे? C1 प्लस C2, C1 आणि C2 मधला डिस्टन्स किती असणार आहे? R1 प्लस R2 इतका असणार. दोन रेडियसेसच्या ऍडिशन इतका असणार. त्याच्यानंतर ना, 2 सर्कल एकमेकाला इंटरसेक्ट करत असेल तर कॉमन टँजंट किती असणार? 2 असणार. इंटरसेक्ट करायला लागेल ना, टच करीनाच सर्कल, इंटरसेक्ट करायला लागेल. तर वरती एक टँजंट, खाली एक टँजंट, 2 कॉमन टँजंट असणार आहेत. आणि सेंटर मधला डिस्टन्स, 2 सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स 2 रेडियसेसच्या ऍडिशन पेक्षा कमी असणार. 2 रेडियसेसच्या ऍडिशन पेक्षा कमी असणार सेंटर मधला डिस्टन्स. 2 सर्कलमध्ये डिस्टन्स होता, बरोबर, गॅप होता. 2 सर्कल नंतर टच करत होते. 2 सर्कल आता इंटरसेक्ट करायला लागले. अजून त्या छोट्या सर्कलला आत ढकललंय. इंटरनली टच करायला लागले. इंटरनली टच करत असेल तर कॉमन टँजंट एकच असणार आहे. बरोबर, दोन्ही सर्कलला कॉमन टँजंट एकच असणार आहे. 2 सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स किती असणार आहे? मोठ्या रेडियस मधून छोटा रेडियस सबस्ट्रॅक्ट करावे, बरोबर. आणि 5वी शेवटची केस, सर्कलच्या आतमध्ये सर्कल आहे, ते टच करत नाहीये, बरोबर. कॉमन टँजंट असणार आहे का याच्यामध्ये? कॉमन टँजंट नसणार आहे, बरोबर. 0 कॉमन टँजंट असणार आहे. आणि 2 सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स किती असणार आहे? मोठ्या रेडियस मायनस छोट्या रेडियस पेक्षा कमी असणार आहे सेंटर मधला डिस्टन्स, बरोबर. इथे किती होता? मोठा रेडियस मायनस छोटा रेडियस करायचा, एवढा सेंटर मधला डिस्टन्स होता. त्याच्यापेक्षा कमी असणार आहे आता डिस्टन्स, बरोबर का? हे केसेस आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. नंबर ऑफ टँजंट फाइंड आउट करायचे. बघा 25ला क्वेश्चन विचारले. द नंबर ऑफ कॉमन टँजंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू सर्कल. या सर्कल, हे 2 सर्कलला कॉमन टँजंट किती असणार ते विचार. काय काय फाइंड आउट करावं लागेल? रेडियस फाइंड आउट करावं लागेल. या सर्कलचा रेडियस फाइंड आउट करता येईल, या सर्कलचा रेडियस फाइंड आउट करता येईल. दोघांचे रेडियस माहिती आहेत. बेटा, दोघांचे रेडियस, ह्याचा रेडियस 3 मिळाला, ह्याचा रेडियस 3 मिळाला. त्याच्यानंतर ना, बेटा, सेंटर मधला डिस्टन्स, याचा सेंटर फाइंड आउट करता येईल का? याचा सेंटर कसा फाइंड आउट करतो? एक्सचा कोइफिशियंट चा हाफ करायचा, निगेटिव्ह करायचा. वायचा कोइफिशियंट हाफ करायचा, निगेटिव्ह करायचं, बरोबर. तर याचे सेंटरचे कोऑर्डिनेट्स 3,0, याच्या सेंटरचे कोऑर्डिनेट्स -3. 2 सेंटर मधला डिस्टन्स किती आहे बघा. 2 रेडियसेसचा एडिशन किती आहे बघा. सेंटर मधला डिस्टन्स किती आलेला आहे? स्क्वेअर रूट ऑफ 37, म्हणजे 6 पेक्षा थोडासा जास्त. आणि 2 रेडियसचा एडिशन किती आलेलं आहे? 6 आलेलं आहे. म्हणजे काय?
दोन सर्कल कसे आहेत, असे बरोबर का, ह्याचा रेडियस 3 आहे, ह्याचा रेडियस 3 आहे, आणि दोन सर्कलच्या सेंटरमधला डिस्टन्स 6 पेक्षा थोडासा जास्त आहे, स्क्वेअर रूट ऑफ 37, बरोबर का, हा डिस्टन्स म्हणजे दोघांमध्ये गॅप आहे. तर कॉमन टेंजंट किती असणार आहे, वरती एक कॉमन टेंजंट, खाली एक कॉमन टेंजंट, त्याच्यानंतर अशी एक कॉमन टेंजंट आणि अशी एक कॉमन टेंजंट, 4 कॉमन टेंजंट असतात. येते का लक्षात, ऑप्शन डी बरोबर असेल. द नंबर ऑफ कॉमन टेंजंट्स टू द सर्कल, दोन सर्कल दिलेले आहेत, दोघांचे रेडियस फाइंड आउट करायचं, दोघांचे सेंटर फाइंड आउट करायचे. सेंटर मिळाले, रेडियस मिळाले, रेडियसची एडिशन किती व्हावं लागली, 1 व्हावं लागेल. सेंटर मधला डिस्टन्स किती आहे, तो पण 1 आहे, म्हणजे सर्कल एकमेकाला टच करायला आहे, एक्सटर्नली टचिंग आहे, बरोबर का. एक्सटर्नली जर टच होत असेल तर कॉमन टेंजंट किती असणार आहे, वरती एक, खाली एक आणि मध्ये 3 कॉमन टेंजंट असणार. येते का लक्षात. त्याच्यानंतर ना, इफ वन ऑफ द डायमीटर ऑफ सर्कल गिवन बाय द इक्वेशन इज कॉर्ड ऑफ सर्कल एस, बघा एका सर्कलचा डायमीटर, एका सर्कलचा डायमीटर काय म्हणून सांगितले, इफ वन ऑफ द डायमीटर ऑफ सर्कल गिवन बाय द इक्वेशन इज कॉर्ड ऑफ सर्कल एस, हे डायमीटर आहे का नाही, हे दुसऱ्या सर्कलसाठी एक कॉर्ड आहे, या दुसऱ्या सर्कलसाठी ही कॉर्ड आहे असं म्हणलेलं आहे. मग काय म्हणलंय, हू सेंटर इज -3 2, या सर्कलचा, या दुसऱ्या सर्कलचा सेंटर काय आहे, -3 2, ठीक आहे. देन द लेंथ ऑफ रेडियस ऑफ एस, मग याचा रेडियस किती असणार आहे विचारलं, हा रेडियस किती असणार आहे विचार, याचा रेडियस किती असणार आहे विचार, ठीक आहे. ए बेटा, आता या पहिल्या सर्कलचा डायमीटर दिलेला आहे, बरोबर का, डायमीटर वरती सर्कलचा सेंटर असणार, पहिल्या सर्कलचा हा इक्वेशन दिले का नाही, त्या पहिल्या सर्कलचा सेंटर तुम्हाला फाइंड आउट करता येईल का, सेंटर कसा फाइंड आउट करायचा, सेंटरचे कोऑर्डिनेट्स -g -f असतात, बरोबर, एक्सचा कोइफिशियंट -4, त्याला हाफ करा आणि निगेटिव्ह करा, बरोबर, 2 आणि -3, 2 -3, 2 -3 हे आहे. त्याच्यानंतर ना, टू सेंटर, ह्याचा सेंटर दिलेला आहे, देन द लेंथ ऑफ रेडियस, C1 C2 मधला डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो, ठीक आहे. C1 C2 मधला डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. मोठ्या सर्कलचा रेडियस किती असणार आहे, छोट्या सर्कलचा रेडियस, हा पायथागोरस थेरम यूज करू शकतो, बरोबर, इथे पायथागोरस थेरम यूज करू शकतो. बघा 90 डिग्री अँगल कुठे असणार आहे, हे बेटा एक सर्कल आहे आणि डायमीटर आहे. आता या सेंटरला आणखी एक सेंटर सर्कलचा कनेक्टेड आहे, बरोबर का, तर हा अँगल काय असणार आहे, 90 डिग्रीच असणार आहे, बरोबर का. शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणलं तर परपेंडिक्युलरच येणार आहे, बरोबर का. दोन सर्कलच्या सेंटर मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलरच येणार, बरोबर का. या डायमीटर पासून इथपर्यंतचा शॉर्टेस्ट डिस्टन्स, हा राईट अँगल ट्रायंगल अजून कसं जस्टिफाय करता येईल, डायमीटर तर आहे, हा दुसऱ्या सर्कलचा रेडियस आहे, हा डायमीटर आहे एका सर्कलचा आणि हा दुसऱ्या सर्कलचा, आणि हे कॉर्ड आहे, बरोबर आहे. ए बेटा, हे दुसऱ्या सर्कलचा कॉर्ड आहे का नाही, पहिल्या सर्कलचा जो डायमीटर आहे त्याचा हा सेंटर आहे, बरोबर का. डायमीटरचा सेंटर आणि सर्कलचा सेंटर जॉईन केला, याचा अर्थ काय, हाफ ऑफ कॉर्ड म्हणजे हे परपेंडिक्युलर आहे, बरोबर का. कॉर्डची प्रॉपर्टीज आहे की सर्कलच्या सेंटर पासून कॉर्डवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर कॉर्डचे 2 इक्वल पार्ट्स होते, आणि कॉर्डचे 2 इक्वल पार्ट्स असेल तर ही लाईन परपेंडिक्युलर असते, बरोबर, ही प्रॉपर्टीज आहे. येते का लक्षात, या लागले का लक्षात, या डायमीटरचा हा सेंटर आहे, बरोबर का, म्हणजे हे हाफ ऑफ कॉर्ड आहे, हाफ ऑफ कॉर्ड आणि सर्कलचं सेंटर जर जॉईन केलं तर ही लाईन परपेंडिक्युलर. तर डिस्टन्स फॉर्म्युलेनी हा फाइंड आउट करू शकतो. पहिल्या सर्कलचा रेडियस माहिती आहे, पहिल्या सर्कलचा रेडियस फाइंड आउट करता येईल का, g² प्लस f² - c, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये g² प्लस f² - c केलं तर पहिल्या सर्कलचा रेडियस मिळेल, हा रेडियस मिळेल, हा डिस्टन्स मिळतो, 2 पॉईंट मधला डिस्टन्स हा मिळतो. पायथागोरस थेरमने मोठ्या सर्कलचा रेडियस फाइंड आउट करू शकतो. येतं की लक्षात, असा क्वेश्चन झाले बघा क्वेश्चन. हा, मग त्या क्वेश्चनकडे येऊया आपण.